नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेला असताना राज्य सरकार मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीतील घोडेबाजारामध्ये मग्न आहे, असं दृश्य आज पाहायला मिळतं आहे. एका बाजूला चांदवडमध्ये विरोधी पक्ष आणि कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून 3,000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्यासुद्धा केलेली आहे. आणि देशाबाहेर जाणारा कांदा सध्या रस्त्यावर येऊन पडतो आहे, तरीसुद्धा सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, अशी आत्ताची परिस्थिती आहे. आज सकाळपासून ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे राज्य सरकारमध्ये काय चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजी नाराजीचं नाट्य सुरू झालेलं आहे आणि त्यांना एकनाथ शिंदेंचं मन वळवण्याच्या प्रयत्नामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिझी आहेत. खरं म्हणजे 17 विधान परिषदेच्या जागांमध्ये जो घोडेबाजार, कारण ह्या विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार हा शब्द लागू होतो. हा घोडेबाजार चालवायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याच्यामध्ये सध्या सरकार मग्न आहे आणि दुसऱ्या बाजूला कांदा उत्पादक शेतकरी टाहो फोडतो आहे. मी जसं आधी सांगितलं की एका शेतकऱ्याने आत्महत्या देखील केलेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की कृपया आपण आत्महत्या करू नका. या परिस्थितीवर आपण तुम्हाला कसं लढायचं हे सांगण्याइतकं आपण मोठे नाही, पण किमान शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आवाहन आपण त्यांना करू शकतो. अशी कळकळीची विनंती आपण त्यांना या निमित्ताने करू शकतो. कांदा उत्पादक शेतकरी जर अशा पद्धतीने आंदोलन करू नये, मागण्या पदरात पडणार नसेल तर त्यांनी काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे. आणि सरकार मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जास्त महत्त्वाची वाटत आहे आणि त्यामुळं हे आंदोलन आणखीन किती दिवस चालणार हे अजूनही अनिश्चित आहे. एका बाजूला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन चालू असतानाच गेल्या आठवडाभरामध्ये पेट्रोल, डिझेल आणि CNGच्या किमतीसुद्धा वाढतच आहेत आणि आता असं म्हणण्याची वेळ आलेली आहे की जो माणूस, जी व्यक्ती नरेंद्र मोदींवर प्रेम करते, ज्यांना आपण अंधभक्त म्हणतो, त्यांनी असे जे प्रतिक्रिया दिल्या होत्या चॅनलच्या माईकसमोर की 500 रुपये पेट्रोल झालं तरी आम्ही ते विकत घेऊ, पण नरेंद्र मोदींना साथ देऊ. मला असं वाटतं की आता अंधभक्तांचं ते स्वप्नसुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करतं की काय, अशी एक भीती वाटायला लागलेली आहे. अर्थात आपण बघितलं असेल की इतकं सगळं झाल्यानंतरसुद्धा 2 गट वेगवेगळे आहेत. एक गट आहे जो खाऊन पिऊन सुखी आहे, ज्याच्या पोटापाण्याचे प्रश्न संपलेले आहेत आणि असा गट मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या या सगळ्या धोरणांवर टीका करताना, काढताना सुद्धा दिसत नाही. दुसऱ्या बाजूला ज्यांचं रोजमरण्यातनं भोगतायत लोकं, ते शेतकरी असतील, कामगार असतील, विद्यार्थी असतील, ते मात्र रस्त्यांवर उतरत आहेत. सोशल मीडियावरती सरकारविरुद्ध आपला आवाज बुलंद करत आहेत. त्याची दखल सरकार काही घेत नाही. त्याचं कारण आहे की हे जे लोक समर्थन करणारे आहेत यांनी आधीच सांगून ठेवलं की 500 रुपये लिटर पेट्रोल झालं तरी आम्ही ते घेऊ, पण या हिंदुत्वासाठी आणि देशभक्तीसाठी आम्ही याच पक्षाला साथ देऊ. त्याच्यामुळे यांची हिंमत वाढत चालली का, असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित करण्याची वेळ आलेली आहे. आत्ता कांदा उत्पादक शेतकरी चांदवडमध्ये जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनातून सरकार काही धडा घेईल याची शक्यता दुपारपर्यंत, आत्ता आपण जेव्हा बोलतो आहोत तोपर्यंत तरी झालेली दिसत नाही, त्यांनी घेतलेलं दिसत नाही. सरकारने खरं तर कांदा उत्पादकाच्या प्रश्नावर तातडीने शेतकरी संघटनांशी चर्चा करायला पाहिजे, विरोधी पक्षांची चर्चा करायला पाहिजे आणि कांदा उत्पादकांशी सुद्धा बोलणं करायला पाहिजे. विशेषतः सरकारने हे अपील करायला पाहिजे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही सोडवणार आहोत, तुम्ही याच्यामध्ये राजकारण करू नका. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रत्येकजण राजकारण करतो आणि प्रत्येकजण असं म्हणतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण व्हायला नको. पण मग राजकारण कोण करतं? सत्ताधारी पक्ष करत नाहीत का? मुळामध्ये मुद्दा आहे की विरोधी पक्ष अशा प्रश्नांना आवाज उठवण्यासाठी, अशा प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरणार, ते शेतकऱ्यांच्या मागण्या, कामगारांच्या मागण्या, विद्यार्थ्यांच्या मागण्या लावून धरणार. सरकार, जे कोणतं सरकार सत्तेत असतं त्याची ही नैतिक जबाबदारी असते की हे प्रश्न जेव्हा समोर येतात तेव्हा तुम्ही त्या प्रश्नांना कसे सामोरे जातात आणि त्यांना कसा दिलासा देतात, त्यांचं कसं समाधान करतात. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आज रडतो आहे. त्याने अक्षरशः रस्त्यावर, महामार्गावर कांदा शेतातला फेकून दिलेला आहे. 1-1 रुपया क्विंटलनी कांदा विकला गेला. हे आपल्या कृषीप्रधान म्हणवणाऱ्या देशाला शर्मेने मान खाली घालण्याचा प्रकार आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सरकार कांदा उत्पादक शेतकरी असेल त्यांच्याशी किमान डायलॉग करायला, संवाद करायला पुढे येईल अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही. पण विधान परिषदेचा घोडेबाजार त्यांना महत्त्वाचा वाटतो की कांदा उत्पादकाचा प्रश्न हे आता सरकारला ठरवण्याची वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आमची जास्त ताकद असल्यामुळे आम्हीच निवडणुका लढवणार आहोत. अशा बातम्या तुम्ही तुर्तास तरी थांबवा. तुम्हाला 2 तासामध्ये हा विषय संपवता येऊ शकतो राजकारणाचा, विधान परिषदेच्या निवडणुकाचा. त्याच्यामध्ये तुम्ही 2-2, 4-4 दिवस घालवतात. या बंगल्यावरून त्या बंगल्यावर, ह्या कॅबिनमधून त्या कॅबिनमध्ये. कोण नॉट रिचेबल होतो, कोण भेटायला तयार होत नाही. हे सगळं दृश्य महाराष्ट्राच्या आत्ता जे आगीच्या खाईत पडलेले लोक आहेत त्यांना बघवत नाही. त्यामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपण आवाहन करूया की तुमचं विधान परिषदेचं जागा वाटप कसं करायचं ते करा, पण आधी कांदा उत्पादकांचा प्रश्न तुम्ही प्राधान्याने सोडवायला पाहिजे. निर्यात करण्यासाठी जर काही करता येईल का, आत्ता कांदा खरेदी करून तुम्हाला काय करता येईल, त्याच्यातून मार्ग काढता येईल का, याच्यावर सरकार बोलायला तयार नाही. आणि दुसरीकडे मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये प्रत्येकजण आपल्या प्रतिक्रिया देतो आहे की आमची ताकद तिथं जास्त आहे, आमची ताकद ह्या मतदारसंघात जास्त आहे. तुमची ताकद कुणामुळं आहे हे आधी तुम्ही लक्षात घ्या. हा मतदार तुमच्या पाठीशी उभा राहिला म्हणून तुमची ताकद आहे, हे विसरू नका. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी आणखीन किती दिवस आंदोलन करतात याकडे न्यूज यात्राचं लक्ष असणार आहे. तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.